उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच घराण्यातील दोन फायर ब्रँड नेते, रक्ताच्या नात्यातले दोन सख्खे भाऊ. तर राजकीय पटलावर मात्र या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या दिशांना आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये हे दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर हे दोघे भाऊ वेगळे का झाले, 20 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं की या दोघांमध्ये विस्तव देखील जात नव्हता, हे सांगणारा लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आहे. आपण पाहूयात. राज आणि उद्धव यांचं नेमकं कुठं बिनसलं होतं? राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली? राज उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय? नंतर त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी देखील एक पाऊल पुढे टाकलं. मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. या दोन्ही भावांच्या या भूमिकांनी अवघ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या. नंतर मात्र या दोघांशिवाय इतर नेते बोलत राहिले. काय सांगावं, फोन झाले सुद्धा असते. उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे. जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे. तुम्ही एकदा एक पाऊल पुढे या साहेब, 100 पावलं पुढे येतील. इतर नेते बोलत राहिले, पण हे दोघे भाऊ मात्र गप्पच होते. त्यातच उद्धव ठाकरे यांनी अचानक या विषयावर मौन सोडत मोठं आणि सूचक भाष्य केलं. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. हे सर मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय. त्याच्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी. खरं तर गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चा सुरू आहे. पण 20 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं की रक्ताचे सख्खे चुलत भाऊ एकमेकांचे पक्के वैरी झाले, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे, जन्म 27 जुलै 1960, पद शिवसेना पक्षप्रमुख. नाव राज श्रीकांत ठाकरे, जन्म 14 जून 1968, पद अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. एकाच घरातील हे दोन भाऊ, रक्ताच्या नात्यातले नेते, बाळासाहेब ठाकरे नावाच्या धगधगत्या वादळाच्या कुशीत आणि मुशीत वाढलेले नेते. शिवसेना नावाच्या झंझावाती पक्षाच्या झेंड्याखाली दोघांचंही नेतृत्व फुललं आणि वाढलं. बाळासाहेब ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांच्या खांद्यावर ठेवलेल्या हाताचा फोटो पाहिला की महाराष्ट्राचं मन आजही हळवं होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी पुत्र म्हणून उद्धव ठाकरे आणि पुतण्या म्हणून राज ठाकरे यांच्यामध्ये कधीही भेदभाव केला नाही. दोघांनाही बाळासाहेबांनी बोटाला धरून राजकीय मैदानात पाऊल टाकायला शिकवलं. पण एकदा मात्र भूकंप झाला आणि दोन्ही भाऊ वेगवेगळे झाले. आणि कधी काळी मांडीला मांडी लावणारे हे नेते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटू लागले. पण असं नेमकं काय घडलं की सख्खे चुलत भाऊ एकमेकांचे पक्के राजकीय वैरी झाले? पहा. 1995 साली राज ठाकरे यांनी शिव उद्योग सेनेची धुरा हाती घेतली. राज ठाकरेंच्या कामांचा धडाका जोरात सुरू होता. बाळासाहेबांचे वारसदार म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात होतं. 1997 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे सक्रिय झाले. 2002 साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आली. राज ठाकरेंसह त्यांचे जवळच्या नेत्यांना डावलल्याचे आरोप झाले. 30 जानेवारी 2003 रोजी राज यांनी कार्याध्यक्ष पदासाठी उद्धव यांचे नाव सुचवलं. राज ठाकरे नाराज असल्याच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये रंगल्या. 18 डिसेंबर 2005 ला राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडण्याची घोषणा केली. 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली आणि पक्षाचा झेंडाही जाहीर केला. ज्यावेळेस राजसाहेब वेगळे होण्याच्या, विभक्त होण्याच्या तयारी लागले, खूप मोठा त्या ठिकाणी
तर शिवसेना प्रमुखांना बाबा दुःख देऊ नका आणि या दोघांनी एकत्र असले पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी सांगा की दोघंही वेगळे होऊ नका असं शरद पवार साहेब त्यावेळेस मला फोन करून बोलले होते. बघा, शरद पवारने अत्यंत एवढे मोठे नेते आहेत त्यांनी सूचक वक्तव्य केलेले. गर्दी होते, मतात परिवर्तन होत नाही, म्हणून त्यांच्याबरोबर जाऊ नका हा सूचक इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि जर गेले एकत्रित जर आले तर कदाचित त्या स्वतःच त्याच्यातून आताही बाहेर पडलेले तसे आहेत 90%. उरलेले 10% ते पुन्हा आपण बॅकला येतील आणि त्या युतीमध्ये शरद पवारांचा गट हा राहणार नाही. तर अशा पद्धतीनं राज आणि उद्धव यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली आणि मग सुरू झाला ठाकरे घराण्यातला कडवा राजकीय संघर्ष. हे दोन्ही नेते एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात एकत्र दिसायचे, मात्र त्यांचं राजकीय वैर तसंच पेटतं राहिलं. आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना डोळा मिसकावत एकीची साथ घातली, तर त्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिलाय. त्यामुळे हे दोन्ही नेते 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र येणार का हे पाहायला हवं. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.